महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वसतिगृहात बाहेरील 2 व्यक्ती शिरून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। राज्यातील महायुतीचे सरकार, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे। आमचा DNA ओबीसीचा आहे, ओबीसी साठी आम्ही काहीही स्मार्ट सिटी करू शकतो असे सरकार म्हणत असून ओबीसींच्या मुलींच्या वसतिगृहातच CCTV कॅमेरे सुद्धा लावू शकत नाही, गेटला लॉक लावू शकत नाही, तर गेटवर चौकीदारही ठेवू शकत नाही। अशा नागपूर सारख्या शहरात जर अशी सुरक्षेची व्यवस्था असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वसतिगृहांची काय स्थिती असेल तर हे विचार न केलेलेच बरे आहे। याच पार्श्वभूमीवर आज भंडाऱ्यातील महिला वसतिगृहात ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी भेट देत पाहणी केली असून काही त्रुटी दिसून आल्या आहेत। या समस्या सरकार तत्काळ सोडवावी अशी मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मी ओबीसी क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष आणि आम्ही हे ओबीसी वसतिगृह आहे त्याला भेट देण्यात आलेलो आहोत। नागपूरमध्ये जी आता घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण वाटलं की भंडाऱ्यामध्ये अशी घटना अजून व्हावी नाही, म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो आणि इथे काय काय सोयी असायला पाहिजेत हा सुद्धा आम्ही बघायला आलो होतो। तर आमच्या महिला ओबीसी क्रांती मोर्चाच्या आम्ही सगळे संघटनेनी इथे भेट दिली आणि आम्हाला असं वाटतं की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे, रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा पर दिवशी आलेला पाहिजे। रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडंसं एक हे राहणार, एक अलार्म पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कोणी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये, जसं आम्ही लेडीज आहोत आम्हाला हडबडीत सुचलं नाही तर कमी कमी स्विच तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्यानी आजूबाजूच्या परिसरातले लोक ते मदत करायला निघतील। म्हणजे ह्या 2-3 सोयी सरकारने ओबीसी वसतिगृहाला करून दिलं पाहिजे। महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये या 2 दिवसा अगोदर महिला वसतिगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ही घटना म्हणजे रात्रीच्या 3 वाजे घडलेली आहे। 2 टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलींच्या जागृतीप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे। तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतिगृह आहे ओबीसींच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचा आमचा पूर्ण पथक इथं आलेला आहे आणि पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतिगृहाला CC कॅमेरे नाही। मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरन पाहिजे, ती नाही। दामिनी पथक येते परंतु 15-20 दिवसानंतर एकदा येते। तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पथक रोज रात्रीला एक तरी फेरी मारायला यायला पाहिजे आणि महिला तर इथं गार्ड आहेतच, परंतु महिलांसोबत एक पुरुष गार्ड द्यायला पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो।